तर अजितदादा तिकडे बारामतीमध्ये आहेत। मुलाखतींसाठी इच्छुकांची मोठी गर्दी झालेली आहे। बारामती नगर परिषद आणि माळेगाव नगरपंचायतीसाठी मुलाखती घेतल्या जातील। मुलाखती घेतल्यानंतर अजित पवारांचा कार्यकर्ता मेळावा असेल आणि या मेळाव्यातून कार्यकर्त्यांना अजित पवार मार्गदर्शन करणार आहेत। राष्ट्रवादीकडून काल पुणे नगर परिषदेसाठी एबी फॉर्मचं वाटप देखील करण्यात आलेलं आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी अधिक माहिती घेतली आहे, बघूया। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावरती आहेत। खऱ्या अर्थाने राज्यामध्ये नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। याच पार्श्वभूमीवर बारामतीमधील राष्ट्रवादी भवन येथे नगराध्यक्षपदाच्या ज्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज सकाळपासून सुरुवात झालेली आहे। त्यानंतर खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवार हे मेळावा घेणार आहेत आणि या मेळाव्यामध्ये बारामती नगरपालिका आणि माळेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची आजच घोषणा होण्याची शक्यता आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। मला जे योग्य वाटेल तेच मी करेन असं अजित पवार म्हणतायत। दमनिया यांनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीनंतर अजित पवारांचं हे वक्तव्य आहे। तुमचा राजीनामा पदावर असाल तर निपक्षपाती चौकशी होणार नाही, तुम्ही राजीनामा द्यावा। माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटेल ते मी करीन। व्यवहार रद्दसाठी 42 कोटींची नोटीस का दिली हे तपासावं लागेल असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून बावनकुळेंची ही प्रतिक्रिया आहे। नाही, असं आहे की शेवटी गव्हर्नमेंट लँड आहे। नाही, असं आहे की शेवटी गव्हर्नमेंट लँड आहे, सरकारी जागा आहे। मला तेही तपासावं लागेल की त्यांनी जे नोटीस दिली आहे 42 कोटीची, किंवा ती चौकशी समिती तपासेल की 42 कोटीची नोटीस दिली जो सरकारी जागेचा व्यवहार आहे। शेवटी जेव्हा एखादी नोटीस आपण देतो तेव्हा सरकारी जागेचा व्यवहार जो आहे तो या नोटीसमधनं जे काही 42 कोटी येणार आहे ते नेमके कशाचे आहे हे मला तपासावं लागेल, कारण आपण व्यवहार रद्द करतो आहे। व्यवहार रद्द करताना 42 कोटी काय घ्यायचे याचेही मला तपासावं लागेल आणि त्यांनी काय दिली हे चेक करावं लागेल। आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का असा सवाल उपस्थित झालाय। अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचा एकत्र येण्यासंदर्भात संवाद झाल्याचं योगेश बहल यांनी सांगितलंय। पिंपरी चिंचवडमधील अजितदादांचे शहराध्यक्ष योगेश बहल यांचा हा दावा आहे। अजितदादांच्या पक्षासोबत कुठलीही बैठक झाली नाहीये। अजितदादा भाजप विरोधात येणार असतील तर त्यांचं स्वागत असं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांचं वक्तव्य आहे। दादांनी सांगताना सांगितलं की त्यांच्याकडनं प्रस्ताव आला आहे, तर त्या तिथं बोलणं चालू होतं यामध्ये की सुप्रियांच्या दादांचं बोलणं झालेलं आहे आणि साहेबांसोबत चर्चा करणार आहे। साहेबांसोबत अजून अंतिम चर्चा झालेली नाही, परंतु साहेबांसोबत चर्चा करणार। आता आपण पाहतात आहे की आता कोल्हापूरमध्ये एकत्र आले म्हणजे आता इतर ठिकाणी एकत्र यायला काही हरकत नाहीये। तरी सुद्धा आम्ही म्हटलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असेल तर निश्चित त्याचा फायदा आपल्याला महापालिका निवडणुकीमध्ये होईल। महाविकास आघाडीहून आमच्या जागा वाटपाबद्दल बोलणी चालू आहेत, पण अजितदादांच्या पक्षासोबत आमची स्थानिक लेवलला अजून कुठली बैठक झालेली नाहीये। तुमच्या माध्यमातूनच माननीय योगेश भाई हे सांगत आहेत, परंतु तशी आमची बैठक झालेली नाहीये। महाविकास आघाडीला सोबत घेऊन दादांसोबत आम्ही युती करू शकतो जर दादांनी भाजपच्या विरोधामध्ये फुले शाहू आंबेडकर विचारासोबत यायची मानसिकता केली असेल तर समाधान आहे। जिथं आमचा निवडून यायचा निकष आहे तिथं आम्ही आमच्या जागा हक्काने बांधून घेणार आहोत। बातमी सोलापुरातून आहे। शिंदेची सेना आणि शरद पवार यांचे राष्ट्रवादी एकत्र कुर्डुवाडी नगर परिषदेत वेगळं समीकरण त्यामुळे पाहायला मिळू शकतंय। माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची मध्यस्थी यशस्वी झाली आहे। राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी 10 जागा लढवण्याचा निर्णय आहे। नगराध्यक्ष पदाचा उमेदवार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा असणार आहे।